रेल्वे स्टेशनवर ट्रेन सुटायला अवघे काही मिनिटे शिल्लक होते. स्वरा खिडकीपाशी बसली होती आणि अद्वैत बाहेर उभा होता. दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर एक खोटं हसू आणण्याचा प्रयत्न सुरू होता. अद्वैत गहिवरलेल्या आवाजात म्हणाला, पोहोचल्यावर फोन कर हं. आणि तिथे स्वतःची काळजी घे, वेळेवर जेवत जा. स्वराने आपले डोळे पुसले आणि म्हणाली, हो रे बाबा, रोज फोन करे. तू पण इथे स्वतःला सांभाळ. उगाच रात्री उशिरापर्यंत जागत बसू नकोस. तितक्यात ट्रेनची शिट्टी वाजली. गाडी हळूहळू पुढे सरकू लागली. दोघांचे हात एकमेकांपासून सुटले. अद्वैत तिथेच थांबून तिला हात हलवत राहिला आणि स्वरा डोळ्यात पाणी घेऊन मागे पाहत राहिली. बघता बघता ट्रेन नजरेआड झाली. अद्वैत एकटाच रस्त्याने चालत घरी परतत होता. आजूबाजूला लोकांची गर्दी होती, पण त्याला प्रचंड एकटेपणा जाणवत होता. त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते की ती फक्त दूर गेली नाहीये, असं वाटतं की माझ्या शरीराचा एक भागच कुणीतरी वेगळा केलाय. इतका दुःख का होतं आपल्याला? जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो, तेव्हा आपले मेंदू आणि हृदय त्या व्यक्तीच्या अस्तित्वाशी जोडले जातात. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर, प्रेमात असताना आपल्या मेंदूत ऑक्सिटोसिन आणि डोपामाइन सारखे आनंदाचे हार्मोन्स तयार होतात. पण जेव्हा ती व्यक्ती दूर जाते, तेव्हा अचानक या हार्मोन्सची पातळी घसरते आणि मेंदूला एक प्रकारचा शारीरिक धक्का बसतो. मनाचं दुखणं हे शरीराच्या जखमेसारखंच खरं असतं. अद्वैत घरी पोहोचला आणि खिडकी बाहेर पाहत शांत उभा राहिला. अचानक त्याच्या फोनची रिंग वाजली. स्वराचा मेसेज आला होता, मी पोहोचले. खूप आठवण येते तुझी, पण आपण मनाने सोबतच आहोत ना. तो मेसेज वाचून अद्वैतच्या चेहऱ्यावर एक हळूवार हसू उमलले. त्याला एका मोठ्या सत्याची जाणीव झाली की या दुःखाच्या मागे एक खूप सुंदर सत्य दडलेलं आहे. आपल्याला दुःख का होतं? कारण आपलं प्रेम खरं असतं. जर प्रेम नसतं तर विरहाने फरकच पडला नसता. दूर जाणं हे नात्याचा शेवट नाही, तर नात्याची परीक्षा असते. अंतर हे शरीरांमध्ये येतं, भावनांमध्ये नाही. जर दोन मनं एकमेकांशी प्रामाणिक असतील, तर जगातील कोणतंही अंतर त्यांचं प्रेम कमी करू शकत नाही. विरहाचं हे दुःखच आपल्याला जाणीव करून देतं की समोरची व्यक्ती आपल्या आयुष्यात किती महत्वाची आहे. त्याने सुटकेचा श्वास घेतला आणि स्वराला रिप्लाय टाईप केला, हो, आपण नेहमी एकत्रच आहोत. कारण प्रेम म्हणजे अंतर विसरून एकमेकांच्या मनात जिवंत राहणं असतं.